बरं, आज आपल्याला जीएसटीचा पहिला प्रॉब्लेम बघायचा आहे. मागच्या भागात तुम्ही जीएसटीची थेअरी बघितली की जीएसटी काय असतं, कोणकोणते जीएसटी चे प्रकार आहे, सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी आणि जीएसटी केव्हापासून आपल्या भारतात लागू झाला त्याच्या सर्व माहिती आपण मागच्या भागामध्ये बघितली. आज आपल्याला जायचं आपल्या प्रॉब्लेमकडे. पहिला प्रॉब्लेम आहे आज आपला. बघा, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन दी बुक्स ऑफ हायटेक अँड युअर नेम कम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 वाईट जीएसटी नंबर 27 ABVPT 0479Q1ZD. बघा, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलंय की जीएसटी नंबर किती डिजिटचा असतो? 15 डिजिट. पहिले 2 डिजिट स्टेटचा कोड, पुढे 10 डिजिट तुमचा पॅन नंबर आणि नंतर शेवटचे 3 डिजिट हे कॉम्प्युटर ऑटोमॅटिक किंवा नंबर ऑफ रजिस्ट्रेशन रॅन्डमली नंबर घेऊन तो ते 3 डिजिट देत असतो. आतापर्यंत तुम्ही कंपनी तयार करायचं शिकला. कंपनी तयार करताना काय केलं? तर जनरल कंपनीचं नाव दिलं आणि सर्व डाटा भरून झाल्यानंतर सेटिंग दिलं. आतापर्यंत तुम्ही जीएसटी ऍप्लिकेबल तिथं नो देत होता. आता आपल्याला काय करायचं? तिथं येस करायचं. जेव्हा आपण आपली पहिली कंपनी तयार करू, ह्या नावाची एक कंपनी पहिले तयार करू. बघा, माझ्याकडे टॅली ओपन आहे. टॅली मध्ये बाय डिफॉल्ट एक कंपनी तयार आहे, जिंदाल पहिली कंपनी. तिला मला बंद करावे लागेल. बंद करण्यासाठी कंपनी मेनू मध्ये माझ्याकडे शट कंपनी ऑप्शन आहे. त्यातून मी ती कंपनी सिलेक्ट करणार आणि ती कंपनी काय झाली? बंद झाली. बंद झाल्यानंतर मला कंपनी तयार करायची, त्याच्यासाठी इथं क्रिएट कंपनी ऑप्शन आहे. बाकी ऑप्शन सेम आहे. मग आता इथं कंपनीचं नाव द्यायचं हायटेक. हायटेक अँड युअर नेम, तुमचं स्वतःचं नाव द्यायचं. मी इथं आयडियल देतो, आयडियल कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. एंटर. ऍड्रेस मध्ये आपण आपल्याला दिलेलं नाही, पण नाशिक टाकू आपण. नाशिक. एंटर. स्टेट नाशिकचं महाराष्ट्र एम प्रेस केला, महाराष्ट्र स्टेट आपण सिलेक्ट केलं. एंटर. बाकी कॉन्टॅक्ट डिटेल माझ्याकडे नाही, मी डायरेक्ट फायनान्शियल इयरवर आलो. फायनान्शियल इयर आपल्याला दिलेलं 31 मार्च 2019, म्हणजे स्टार्टिंगचं वर्ष 1/4/2018 झालं. एंटर दिला. बुक्स बिगिनिंग फ्रॉम तेच राहणार. ठीक आहे. करन्सी इन्फॉर्मेशन दिली. ऍक्सेप्ट. यस म्हटलं. यस म्हणताच आपल्याला कंपनीचं सेटिंग आपल्या समोर आलं. मेंटेन अकाउंट ओनली आपण आता यस ठेवतोय. इनेबल बिल वाईज डिटेल यस ठेवतोय. मेंटेन इन्व्हेंटरी यस ठेवायचंय. बाकी आतापर्यंत तुम्ही जे जे शिकत गेला ते सेटिंग जसं तसं यस राहणार इथून पुढे. आता इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इथं तुम्ही नो करत होतात, बरोबर ना? तर ते आपल्याला काय ठेवायचंय? यस ठेवायचं. जसं यस म्हटलं, एक स्क्रीन तुमच्या समोर आलेला आहे बघा. काय? जीएसटी डिटेल. मग हे डिटेल कोणाचे? तुमचे स्वतःचे. बरोबर. तुमचे स्वतःचे जीएसटीचे. ज्यावेळेस तुम्ही जीएसटीचं रजिस्ट्रेशन कराल, ते जीएसटीचं रजिस्ट्रेशन केल्यावर गव्हर्नमेंट तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं आणि त्याच्यावर तुमचे सगळे डिटेल तिथं असणार. ते टाकायचे. स्टेट कोणतं आहे? महाराष्ट्र निवडायचं. रजिस्ट्रेशन टाईप इथं 2 प्रकार दिले, एक कंपोजिशन आणि एक रेग्युलर. बरं, रजिस्ट्रेशन टाईप कडे आपल्याला जायचं. आपण सध्या रेग्युलर घेतोय. रजिस्ट्रेशनचे प्रकार इथं किती दिसत आहे? 2च दिसत आहे. ठीक. एंटर. नंतर मग इथे हा नोस ठेवायचा. जीएसटी ऍप्लिकेबल फ्रॉम केव्हापासून ऍप्लिकेबल झाला जीएसटी? 1 जुलै 2017. हा, जरी 1 जुलै 2017 ऍप्लिकेबल झाला असेल तरी तुमची कंपनी 1 एप्रिलला सुरू होते, म्हणून तुम्हाला ऍप्लिकेबल कधीपासून आहे? 1 एप्रिल पासून. म्हणून तुमची जी स्टार्टिंगची डेट आहे ती तिथे घ्यायची. जीएसटी नंबर, तुमचा स्वतःचा जीएसटी नंबर काय? बरं, दिला आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जीएसटी नंबर, तो इथं टाईप करायचा. मी टाईप करतोय बघ, 27 ABVPT 0479Q1ZD टाईप केला. नंतर पिरियडिकली ऑफ GSTR1, याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे, मंथली आणि क्वार्टर. जीएसटी हा मंथली याचं रिटर्न आहे GSTR1चं. रेग्युलर मध्ये
मंथली आहे, आणि तो जो दुसरा ऑप्शन होता कोणता, कंपोजिशन, त्याला क्वार्टरली असतं. रेग्युलर काय आहे आणि कंपोजिशन काय हे बघूच आपण स्लाइडच्या माध्यमातून पुढे जाऊ. बाकी ऍडिशनल फीचर्स मध्ये कोणताही फीचर्स बदलायचा नाही, जे सेटिंग आहे तेच ठेवायचं. त्यानंतर ईवे बिल ऍप्लिकेबल, येस ऍप्लिकेबल. कधीपासून, तर कंपनी सुरू झाल्यापासून, म्हणजेच कंपनी सुरू झाल्याची डेट तिथं टाकायची. हा, जर तुमची कंपनी 1 जुलैच्या अगोदरची असेल, 1 जुलै 17च्या अगोदरची असेल, तर तुम्हाला जीएसटी ऍप्लिकेबल आपल्याला 1 जुलै टाकावं लागेल. बरोबर. नंतर मग त्याचं लिमिट काय, त्या याचं ते लिमिट कशावर ठरवायचं, ते इनव्हॉइस व्हॅल्यूवर. बरोबर. आणि लिमिट किती आहे, 1,00,000. 1,00,000 आपण बघितलं. ईवे बिलची माहिती पण आपण थेरॉटिकल मध्ये बघितली. ईवे बिल काय, तर ज्यावेळेस आपण माल वाहून नेतो, तो माल 50 किलोमीटरच्या पुढच्या अंतरासाठी जर वाहून नेत असेल आणि तो माल 1,00,000पेक्षा जर जास्त असेल, तर त्या मालाचं एक ऑनलाईन बिल तयार करावं लागतं. मग त्याच्यामध्ये काय असतं, तर ते कुठून कुठपर्यंत माल जाणार आहे, केव्हा निघणार आहे, गाडीचा नंबर काय आहे, कसा जाणार आहे, तो बाय रोड जाणार आहे, कुरिअरने जाणार आहे, बाय एअरने जाणार आहे, या सगळी माहिती त्याच्यात भरावी लागते. आणि त्या मालाची डिटेल तिथं भरावी लागते, त्याचे अमाऊंट किती आहे हे सगळं, आणि मग त्या गाडीवाल्याबरोबर ते चलन तुम्हाला द्यावं लागतं. जर तुम्ही तसं केलं नाही, तर तुमचं जो माल तुम्ही पाठवला, सेल केला, तो माल तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही, ते बिल ग्राह्य धरलं जाणार नाही. बरोबर. त्यामुळे ईवे बिल समोरचाच तुम्हाला विदाऊट ईवे बिल येऊ देणार नाही, हे लक्षात घ्या. कारण की मला तुम्ही सांगा, तुम्ही माल विकला, माल विकल्यानंतर समोरच्यानी तो परचेस केला, बिल रिजेक्ट झाल्यावर कोणाचा तोटा आहे, समोरच्याचा तोटा आहे जास्त, जो परचेस करतो तो. त्यामुळे तो तुम्हाला ईवे बिल बघितल्याशिवाय तुमची गाडीमध्ये येऊन नाही देणार. तो म्हणजे हा माल मला नको, तुम्ही ईवे बिल फाडलेलं नाहीये, मला माल नको. ठीक आहे, समजलं. मग 1,00,000पर्यंतच हे लिमिट आहे. ऍक्सेप्ट यस म्हणतो मी, आणि हे सेटिंग काय केले, सेव्ह केले. इनेबल टीडीएसच्या तिथं नोट ठेवतो, ऍक्सेप्ट यस म्हटलं, हे पण हे सगळे सेटिंग काय झाले, सेव्ह झाले. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही जीएसटी यस म्हणाल, त्यावेळेस ते डिटेल तो मागेल. याच्यामध्ये मेन तुमचा जीएसटी नंबर आहे, बाकीचा आता ती माहिती जशी तशी राहणार, रेग्युलर टाईप. त्यानंतर मग ईवे बिलचं लिमिट तर काय बदलणार नाही, 1,00,000च राहणार आहे. पण मग ते का 1,00,000 ते मी सांगेन. ठीक आहे, जाऊ आपल्या प्रेझेंटेशन मध्ये. बघा, प्रेझेंटेशन पुढे काय सांगितले, की क्रिएट फॉलोइंग लेजर. खाली लेजर, आता या कंपनीसाठी जे गरजेचे लेजर आहे ते आपल्याला इथं दिलेले. बरोबर. पहिले परचेस, हे लेजर तयार करताना काही सेटिंग आता त्याच्यामध्ये वाढलेलं. बघा, परचेस लेजर, सेट अल्टर जीएसटी डिटेल, तिथं नो, आणि टाइप ऑफ सप्लाय गुड्स. याच्या अगोदर हे विचारत नव्हता तो, कारण की आपण जीएसटीला येस म्हणतच नव्हतो. येस म्हटलं नाही म्हटल्यावर ह्या डिटेल त्याला देणं गरजेचंच नव्हतं. बरोबर. मग आता मला ह्या डिटेल द्यावे लागणार आहे. मी आता एक एक अकाउंट तयार करतो. परचेस अकाउंट पहिले तयार करतो, जातो इथं. काय अकाउंट तयार करायला क्रिएट मध्ये जावं लागेल, क्रिएट लेजर. त्यानंतर इथं अकाउंटचं नाव दिलं, कोणतं अकाउंट आहे पहिलं, परचेस अकाउंट. एंटर दिला. कोणत्या ग्रुपच्या अंडर, परचेस ग्रुप. बघा, परचेस ग्रुप, एंटर. इथं नॉट ऍप्लिकेबल द्या. बघा, इज जीएसटी ऍप्लिकेबल इथं म्हणतोय, बघा इथं ऍप्लिकेबल आहे ना. त्याच्यानंतर सेट अल्टर जीएसटी डिटेल, इथं काय नो आहे, तिथं तुम्हाला नोच ठेवायचे. आपल्याला दाखवलेलं आहे, तुमच्या वर्कबुक मध्ये पण दिलेलं, बघा आहे ना, वर्कबुक मध्ये पण दाखवलेलं, तुम्हाला नोच दिलेलं आहे, इथं नोच ठेवा. काय हे इथं येस करून बघू का, बघ बघा येस म्हटलं, पुन्हा तो डिटेल मागतो. HSN कोड काय आहे, HSN कोड म्हणजे HSN म्हणजे काय असतं हे, तर त्या प्रत्येक माल जो आहे तुमचा, त्या प्रत्येक मालाला एक गव्हर्नमेंटने कोड दिला. तो कोड, समजा तुम्ही जर एकाच प्रॉडक्ट मध्ये परचेस सेल करत असेल, एकच वस्तू घेताय आणि विकताय, समजा तुम्ही होलसेलर आहे, आणि मग होलसेलर, समजा तुम्ही जेमिनी तेलाचे होलसेलर आहे, फक्त तुम्ही जेमिनी तेल घेताय आणि पूर्ण देश राज्यभर विकताय, राज्याची तुमच्याकडे एजन्सी, तुमच्याकडे दुसरं काहीच नाही, त्यावेळेस तुम्ही इथं येस म्हणून इथं जीएसटी नंबर टाका.
पण तुमच्याकडे मल्टिपल आयटम असेल तर परचेसला यस म्हणायचं नाही. तुम्ही इथं जो रेट सेट कराल तो रेट सगळ्या मालासाठी लागू होईल, लक्षात घ्या. त्यामुळे रेट, जीएसटीचा रेट किती आहे कोणत्या मालासाठी हे परचेस मध्ये नाही डिक्लेअर करायचं. हे कुठे डिक्लेअर करायचं? आयटम्स मध्ये. ठीक आहे. बॅकला जातो मी, इथं नो म्हणतो बघा, इथं एन प्रेस केला मी इथं, हा, आणि एंटर दिला. टाइप ऑफ सप्लाय मध्ये काय घ्यायचं? इथं गुड्स घ्यायचं. ठीक आहे. एंटर दिला. पुन्हा ओपनिंग बॅलन्स आपल्याकडे काही नाही, एंटर, ऍक्सेप्ट, यस म्हटलं आणि हे लेजर तयार आहे. पुढचं लेजर बघा, पुढचं आहे सेल्स. सेल्सला सुद्धा सेम सेटिंग आहे, अल्टर जीएसटी नो, टाइप ऑफ सप्लाय गुड्स आणि सेल्स ग्रुपच्या अंडर. आता मी तुम्हाला काही ग्रुप एक्सप्लेन करत नाही कारण की तुम्हाला ग्रुप चांगल्या पद्धतीने माहीत झालेले आहेत. बघा, सेल्स अकाउंटच्या अंडर मी घेतोय त्याला, एंटर. सेट अल्टर जीएसटी डिटेल, इथं नो आहे तर नोच ठेवायचं. टाइप ऑफ सप्लायला इथं काय निवडायचं? गुड्स निवडायचं, एंटर एंटर, आणि हे पण लेजर काय झालं? सेव्ह झालं. फक्त एवढा बदल आहे परचेस आणि सेल्स मध्ये तयार करताना. पुढचे लेजर कॅपिटल बँक अकाउंट, हे जसे आपण तयार करत होतो तसे त्याला काय ऍडिशनल सेटिंग नाहीये. मग तयार करतो मी कॅपिटल अकाउंट. कॅपिटल कोणाच्या अंडर? कॅपिटल ग्रुपच्या अंडर, एंटर. बाकी ठिकाणी एंटर एंटर द्या आणि ते लेजर काय करा? सेव्ह करा, ऍक्सेप्ट यस म्हण. नंतर बँक अकाउंट. बँक अकाउंट घेतलं. बँक अकाउंट कोणत्या ग्रुपच्या अंडर? बँक अकाउंटच्या अंडर घेतलं आपण, एंटर. बाकी ठिकाणी एंटर एंटर द्या किंवा मी कंट्रोल ए देतो, जा, सेव्ह जा. ठीक आहे. पुढे पुढे काय बघायचं? सीजीएसटी, एचजीएसटी आणि आयजीएसटी यांचे लेजर आपल्याला इथं काय करायचे? तयार करायचे. 3 टॅक्स आहे, टॅक्सचे प्रकार आहे आपले, आपण बघितलं मागच्या भागामध्ये. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, जीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी आणि आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी. मग इथं त्याला ग्रुप कोणता येणार आहे? ड्युटीज अँड टॅक्सेस. बघा, आता इथं टाइप ऑफ ड्युटीज मध्ये जीएसटी निवडायचा आणि जो प्रकार आहे त्या प्रकारानुसार सेंट्रल, स्टेट आणि इंटिग्रेटेड असे 3 प्रकार तुम्ही काय करू शकतात? निवडू शकता. ठीक आहे. करू आपण जीएसटीचे लेजर 3ही तयार. जातो मी टॅलीमध्ये. इथं पहिलं सीजीएसटी, एंटर दिला. कोणत्या अंडर? ड्युटीज अँड टॅक्स. डी प्रेस केला, त्यातून ड्युटीज अँड टॅक्स मी निवडला, एंटर. इथं बघा, टाइप ऑफ ड्युटी मध्ये काय निवडायचं? जीएसटी. बरं, एंटर. पुढे टॅक्स टाइप मध्ये हा कोणता प्रकार? सी म्हणजे सेंट्रल जीएसटी. बघा, पहिलाच ऑप्शन आहे सेंट्रल जीएसटी. बाकी पर्सेंटेज इथं देऊ नका, पर्सेंटेज ऑफ राउंडिंग मेथड नॉट ऍप्लिकेबल म्हणा आणि बाकी ठिकाणी एंटर देऊन हे लेजर काय करा? सेव्ह करा. पुढे एचजीएसटी. एचजीएसटी काय? ड्युटीज अँड टॅक्सेस ग्रुप त्याला तोच आहे. टाइप ऑफ ड्युटी टॅक्स, तिथं जीएसटी घ्यायचा. टॅक्स टाइप मध्ये काय घेणार आपण? स्टेट टॅक्स. हा स्टेट टॅक्स. मग स्टेट टॅक्स मी निवडला. पर्सेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन काहीच द्यायचं नाहीये. पुन्हा ऍक्सेप्ट यस म्हटलं, हे पण लेजर काय झालं? सेव्ह झालं. त्याच्यानंतर आयजीएसटी, एंटर. कोणाच्या अंडर? ड्युटीज अँड टॅक्सच्या अंडर. टाइप ऑफ ड्युटी मध्ये काय घेणार? जीएसटी घेणार. आता हा इंटिग्रेटेड टॅक्स आहे म्हणून मी इंटिग्रेटेड टॅक्स इथं निवडतो. बाकी ठिकाणी एंटर एंटर देऊन ते पण लेजर काय करा? सेव्ह. याच्यात काही शंका आहे तुम्हाला टॅक्सचं लेजर बनवायला? नाही. ठीक आहे. जातोय मग पुढे. पुढे आपल्याला बनवायचे क्रेडिटरचं लेजर, म्हणजे जे डेटर्स क्रेडिटर्स लागणार आहे आपल्याला त्याचे पण लेजर आपण अगोदर तयार करून घेतोय. मी वेळेवर गोंधळ नको, वेळेवर आपण त्या एंट्रीवर कॉन्सन्ट्रेशन करणार आहे ना. आपण त्याच्यासाठी अगोदर लेजर तयार करून घेतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हा जो बजाज कॉम्प्युटर नाशिक आहे, बरोबर, तर हा बजाज कॉम्प्युटर नाशिकचा जो काही ग्रुप असणार तो सेंट्रल क्रेडिटर आहे आणि त्याला परत सेट अल्टर जीएसटी डिटेल यस म्हणायचे किंवा मग रेग्युलर द्यायचे. जीएसटी डिटेल काय द्यायचे? रेग्युलर द्यायचे आणि जीएसटी नंबर आपल्याला तिथं टाकायचा. ठीक आहे. जाऊ मग आपण टॅलीकडे. कोणता? बजाज कॉम्प्युटर नाशिक. एंटर दिला. कोणाच्या अंडर घ्यायचा आहे तो? सनरी क्रेडिटरच्या अंडर. सनरी क्रेडिटर्स, बघा मी इथून सनरी क्रेडिटर्स निवडला.
मेंटेन बिल वाईज डिटेल, येस, जे आपलं सेटिंग आहे ते आहेच. आता त्याच्यात बदल नाही. त्याचा ऍड्रेस असेल तर तो टाका. स्टेट त्याचं महाराष्ट्र आहे. पिनकोड, बँक डिटेल जर तुम्हाला प्रोव्हाइड करायचे असेल तर ते देऊ शकता तिथून. पॅन नंबर द्यायचा असेल तर रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर. बघा इथं 4 प्रकार आले आणि आपली कंपनी तयार करताना 2च आले होते. कोणकोणते इथं? कंपोजिशन, कंझ्युमर, रेग्युलर आणि अनरजिस्टर्ड. मी तुम्हाला कालच मागच्या भागातच सांगितलं की तुम्हाला जर जीएसटीचं रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे तर तुमचा टर्नओव्हर कमीत कमी 40 लाख पाहिजे. 40 लाखाच्या वर गेलं तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. मग त्याच्यात असेल तर घेऊ शकतो, पण घेतला नाही तरी चालतो. बरोबर. मग त्याला अनरजिस्टर म्हटलं जातं. हे 4 प्रकार काय आहे हे आपण एकदा प्रेझेंटेशन मध्ये जाऊन बघून घेऊ. बघा टाइप ऑफ रजिस्ट्रेशन कोणते कोणते आले तिथं. कंपोजिशन, कंझ्युमर, रेग्युलर आणि अनरजिस्टर. मग कंपोजिशन काय आहे बघू. ज्या संस्थेचा टर्नओव्हर 1.5 करोडच्या आत आहे अशा संस्थांसाठी ही स्कीम लागू आहे. ट्रेडिंग फर्म करता टर्नओव्हरच्या 1% जीएसटी भरावा लागतो. ट्रेडिंग फर्म म्हणजे काय? माल घ्यायचा, माल विकायचा. ग्राहकांकडून जीएसटी जमा करता येत नाही. तिमाही रिटर्न 18 तारखेच्या आत भरावे लागते. फक्त इंटरस्टेट सप्लायर करिताच उपलब्ध आहे. म्हणजे राज्यातल्या राज्यात तुम्ही परचेस सेल करीत असाल तरच ही स्कीम उपलब्ध आहे. राज्याबाहेरच्यांना ही स्कीम लागू नाही. सर्व्हिस सेक्टर करता 5% जीएसटी आहे. उदाहरणार्थ हॉटेल किंवा मग सीए, डॉक्टर हे सर्व्हिस सेक्टर मध्ये येतात तर यांच्यासाठी किती टक्के? 5%. बिल देता येते त्यावर कंपोजिशनचा उल्लेख द्यायचा. बर, कोणासाठी आहे? ट्रेडिंग फर्म जर असेल. आता बघा मग कोण घेईल हे? त्याला डोक्याला ताण नकोय. आता उदाहरणार्थ तुमच्या गल्लीमध्ये एखादा चांगला किराणा दुकानदार असेल, बरोबर, तो त्याच्याकडे दररोज 100-50 कस्टमर येत असतील. जर तुम्ही तो 50-100 कस्टमर येणारा जर दुकानदार असेल दररोज तर त्याचा टर्नओव्हर नक्कीच 40 लाखाच्या वर जाणार. लक्षात घे. जाणार का नाही? जाणार, 100% जाणार. पण मग मला सांगा 50 ते 100 कस्टमर. आता इथं काय करायचं माहिती का? जो कस्टमर तुम्ही जे माल घ्याल किंवा विकाल ती पूर्ण माहिती गव्हर्नमेंटच्या जीएसटीच्या साईटवर तुम्हाला टाकायची. आता दररोज 100 कस्टमर आले, 100 बिल जर टाकत बसले तर 2-3 माणसं लागतील नुसते बिल टाकायला. कारण की तिथं एक छोटे छोटे बिल आहे ना. तुम्ही नुसती अर्धा किलो साखर नेणारा पण आहे का नाही? एवढे छोटे छोटे बिल आहे. हे प्रत्येक छोटे छोटे बिल जरी टाकत बसलो आपण तर किती वेळ आहे का? मग त्या अशा ज्यांचा कस्टमर भरपूर आहे आणि छोटी छोट्या अमाऊंट मध्ये विक्री आहे अशा फर्मसाठी जनरली असे फर्मवाले जनरली ही स्कीम घेतात. याचा फायदा काय होतो? तर तुम्हाला ती जी माहिती जी भरायची आहे ना दर प्रत्येक बिलाची ती तुम्हाला टळली जाईल. तुम्हाला भरायची नाही गव्हर्नमेंटच्या साईडवर. मग भरायची नाही मग जीएसटी कसा निघेल? तर जीएसटी तुम्हाला तुमचा जो टर्नओव्हर होईल ना त्या टर्नओव्हरचे 1%. समजा तुमचा 1 करोड टर्नओव्हर झाला, 1 करोडचे 1% म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटला भरायचे. पण हे पैसे गव्हर्नमेंट आपण ग्राहकांकडून घेऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. ग्राहकांकडून घेता येत नाही. तुम्हाला सेपरेट असं बिल पण देता येणार नाही. एवढी अमाऊंट याचा 18% जीएसटी एवढा आणि टोटल अमाऊंट नाही, बिलकुल नाही. तुम्हाला कलेक्ट करता येत नाही, हे लक्षात घ्या. समज अशा पद्धतीने हे आहे. आता याच्यात कसं आहे? सर्व्हिस सेक्टर जर असेल तर 5%. उदाहरणार्थ हॉटेलवाल्यांनी डायरेक्ट 5% भरायचे टर्नओव्हर. त्यांचा जो काही टर्नओव्हर होईल त्याच्या 5% शासनाला भरून टाक. कारण हॉटेलमध्ये तुम्ही गेले तर चहा प्यायला सुद्धा माणूस येतो, जेवायला येतो, नाश्ता करायला येतो, भरपूर कस्टमर असतात. एवढे बिल जर तुम्ही टाकत बसले ऑनलाईन तर खूप वेळ जाईल. ठीक आहे. मग पुढे आहे, पुढचा आहे रेग्युलर. ज्या ट्रेडिंग फर्मचा टर्नओव्हर 40 लाखापेक्षा जास्त आहे किंवा कमी असेल तरी सदर स्कीम अंतर्गत रजिस्ट्रेशन करता येते.
पण 40 लाखाच्या वर गेल्यावर हा कंपल्सरी आहे, रजिस्ट्रेशन घेणं तुम्हाला कंपल्सरी. तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं नाही तर तुम्हाला शासन दंड करू शकतो. पण कमी असेल तर तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, तुम्हाला काही कंपल्शन नाही, घेतलं तर चांगलीच गोष्ट. बर, गुड्स किंवा सर्व्हिसेसवर शासनाने ठरवून दिलेल्या दराने जीएसटी जमा करता येतो. शासनाने जे काही दर ठरवून दिलेले, ज्या मालाला कोणाला 18 आहे, कोणाला 28 आहे, कोणाला 12 आहे, कोणाला 5 आहे, तर त्या दराने तुम्ही समोरच्याकडून ते पैसे काय करायचे, जमा करायचे आहेत आणि ते शासनाला काय करायचे, दोन्हीमधला डिफरन्स भरायचा. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला जीएसटी पेमेंट करावे लागते. इनवर्ड सप्लाय म्हणजे सेल बिल म्हणजे GSTR1 प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेपर्यंत भरावे लागते. म्हणजे पहिलं रिटर्न कोणतं असतं त्यांचं, 11 तारखेला सगळे सेलचे बिल 11 तारखेच्या आत त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर टाकले गेले पाहिजे. त्याला GSTR1 म्हणतात. GSTR1 म्हणजे काय, तर तुम्ही जो विकलेला माल आहे, तुमचे जे बिल आहे ते बिलाचे डिटेल त्या जीएसटीच्या साईटवर भरणं. समजतंय? ठीक आहे, समजलं. मग रेग्युलर काय आहे, मग कशात फायदा असं तुम्हाला वाटतं, सांगा बरं. रेग्युलर मध्ये का कंपोजिशन मध्ये? रेग्युलर मध्ये. बघा, आता तुम्हाला जर उदाहरण करून सांगायचं झालं ना, बघा, कंपोजिशन वाल्याने समजा 100 रुपयाची वस्तू घेतली. किती? 100 रुपयाची. त्याला याच्यावर 10% घेऊ आपण जीएसटी, म्हणजे तो किती होईल, त्याला 10 रुपये जीएसटी भरावा लागेल. कारण की तो ज्यावेळेस परचेस करेल त्यावेळेस त्याला जीएसटी भरावाच लागणार आहे, तो काय पर्याय नाहीये. म्हणजे ती 110 ला विकेल. किती विकेल? 110. नाही, 110 ला विकणार, त्याला 110 ला पडेल. तो समजा त्याच्यावर 20 रुपये मार्जिन लावलं तर तो 130 रुपयाला तिला विकेल. किती? 130. बरोबर. आता या केसमध्ये त्याला किती प्रॉफिट झाला? 20 रुपये प्रॉफिट झाला. किती प्रॉफिट झाला? आता बघा, ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे त्याचा काय फायदा होईल हे मी तुम्हाला सांगतो. 100 रुपयाची वस्तू, सेम 100 रुपये वस्तू, 10 रुपये त्याला जीएसटी भरला. किती? 110 रुपये त्याला लागले. बरोबर. आता त्याला प्रॉफिट किती झाला? त्याने किती? 130 लाच विकली, 20 रुपये प्रॉफिट. पण हा जो जीएसटी आहे 10 रुपये भरलेला, तो त्याला परत मिळणार आहे. त्याचं क्रेडिट परत मिळणार आहे. वरच्याला मिळणार आहे का? नाही. म्हणजे जीएसटी नंबर घेणं फायदेशीरच आहे का नाही? बरोबर आहे ना? समजतंय? म्हणजे प्रॉफिट कोणाला जास्त होणार? ज्याने जीएसटी नंबर घेतलेला आहे रेग्युलर मध्ये त्याला प्रॉफिट. वरतून याला या 20 रुपयावर 1% शासनाला भरावा लागेल. म्हणजे 20 पैसे शासनाला भरून टाकावं लागतील. म्हणजे या 20 रुपयामधून सुद्धा त्याचा प्रॉफिट कमी होणार. तसं याचा होणार का? नाही. समजतंय? मग म्हणजे याला क्रेडिट घेता येत नाही, लक्षात घ्या वरच्या याच्यामध्ये. समजतंय? ठीक आहे. नंतर ई वे बिल. पुढे बघा, ई वे बिलचं आपण बघितलं होतं की टॅक्स चोरी होऊ नये म्हणून 25 मे 18 पासून ई वे बिल काय झाले? लागू झाले. आणि एका वेळी 1 लाख पेक्षा जास्त माल वाहून नेत असताना ई वे बिल जरुरीचे असते. इंटरस्टेट वाहतुकीसाठी 50 किमी पेक्षा कमी अंतरासाठी ई वे बिल गरजेचे नसते, पण आपण काढू शकतो. आणि जर उपरोक्त अटीनुसार ई वे बिल काढले नाही तर बिल ग्राह्य धरले जात नाही. लक्षात घ्या, बिल ग्राह्य धरले जात नाही. आणि मग त्याच्यावर जीएसटीचं क्रेडिट क्लेम करता येत नाही. बघा, आता आपण या पोझिशनवर होतो. रजिस्ट्रेशन टाईप. तर हे रजिस्ट्रेशन टाईप आपण कंपोजिशन बघितला, रेग्युलर बघितला. आता कंझ्युमर काय आहे, तर समजा आपण दुकानदार आहे तर आपण डायरेक्ट दुसऱ्या दुकानदाराला थोडी विकणार, कंझ्युमरला पण विकणार ना काही माल. त्याच्याकडे जीएसटी नंबर असेल का? नाही.
मग तो हा जो प्रकार आहे कंझ्युमर हा डायरेक्ट कस्टमर, बरोबर. म्हणजे तुम्ही एखादा अकाउंट असं पण असेल. अनरजिस्टर म्हणजे काय, तर आपण एखाद्या दुसऱ्या दुकानदाराला माल विकतोय, तो अनरजिस्टर असू शकतो. 40 लाखाच्या आत टर्नओव्हर असल्यामुळे त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही. बघ, पण मग आपण जे बघणार आहोत ते रेग्युलर मधलं बघणार आहे. मग मी रेग्युलरला इथं सिलेक्ट करतोय या बजाज कॉम्प्युटर नाशिकला. त्याचा जीएसटी नंबर मी इथं टाकतोय, आपल्याला दिलेला आहे जीएसटी नंबर, बरोबर ना. तुम्ही टाकला सेट अल्टर जीएसटी डिटेल. जर याच्या व्यतिरिक्त काही जीएसटीच्या डिटेल मध्ये जर तुम्हाला बदल करायचे असेल तर इथे यस द्यायचं, अदरवाईज यस द्यायची गरज नाही. एंटर देतो, सेव्ह करतो. सध्या आपल्याला फक्त जीएसटी नंबर आणि त्याचा रजिस्ट्रेशन टाईप हे टाकणंच गरजेचं आहे. ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा सेव्ह झालं. पुढचं लेजर कोणतं आहे आपलं बघू आपण, प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. बर, पुढचा आहे गुरुकृपा कॉम्प्युटर पंजाब. कुठला हा, पंजाबचा, बरोबर. त्याचा जीएसटी नंबर आपल्याला इथं दिलेला आहे बघा, 03 ने सुरू होतो. जाऊ टॅली मध्ये आपण हे अकाउंट तयार करू. एंटर दिला. कोण आहे हा, पण सनरी क्रेडिटर. डेटर्स आहे ना, हा डेटर्स आहे. मग मी तिथून डेटर्स, क्रेडिटर आहे का, बर क्रेडिटर, सेम क्रेडिटरच आहे. मग क्रेडिटर मी निवडतो, एंटर दिला. मेंटेन बिल बाय डिटेल यस. स्टेट त्याचं पंजाब, पंजाब स्टेट आहे ना. मग पी प्रेस केला, बघा इथून पंजाब निवड. स्टेट सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही जर स्टेट चुकवलं आणि जीएसटी नंबर जर टाकला पंजाबचा तर तो सांगेल हा जीएसटी नंबर तुमचा चुकीचा आहे. एंटर दिला आणि त्याच्यावर होणारे जे कॅल्क्युलेशन आहे, रिपोर्ट आपल्याला जे मिळणार आहे ते मिळणार नाही. ठीक आहे, बघा पंजाब इथं टाकलं. आता पॅन नंबर, रजिस्ट्रेशन टाईप हा आपल्याला काय ठेवायचा, रेग्युलरच, बरोबर. जीएसटी नंबर 03 ने सुरू होत आहे बघा, 03BKYPS6650R1ZY टाईप केला, एंटर दिला. अजून जीएसटीच्या याच्यात काही बदल नाहीये म्हणून यस म्हणत नाहीये, ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं. आणि हा पण आपण काय केला, सेव्ह केला. बघ पुढे काय आपला, मिस्टर पांडे बघा मिस्टर पांडे, गोरे कॉम्प्युटरचे ना तुमच्या, बर ओव्हरबुक मध्ये मिस्टर पांडे पण आपल्याला पहिले इथे दिलाय गोरे कॉम्प्युटर्स. हा, मी गोरे कॉम्प्युटर्स तयार करतो. इथं जातो टॅली मध्ये, गोरे कॉम्प्युटर्स श्रीरामपूर. प्रेझेंटेशन मध्ये सगळे क्रेडिटर्स अगोदर घेतले, एवढाच फरक झाला. कारण की मिस्टर पांडे हा डेटर्स आहे, याला क्रेडिटर्स म्हटलं. बाकी ठिकाणी एंटर दिला. श्रीरामपूर म्हणजे महाराष्ट्रातच येतं, बरोबर. मग म्हणून स्टेट महाराष्ट्र घेतलं. रजिस्ट्रेशन टाईप काय ठेवायचा, रेग्युलर ठेवायचा. आणि जीएसटी नंबर इथं टाईप करायचा त्याचा, GSTRN. हे कंपल्सरी महत्वाचं आहे. प्रत्येक डेटर्स क्रेडिटरचं लेजर तयार करताना जीएसटी नंबर आपल्याला त्याचा द्यायचा आणि त्याचा रजिस्ट्रेशन टाईप आपल्याला इथं द्यायचा. सर पण तुम्ही इथं जे अल्टर जीएसटी डिटेल्स सांगितलं. हा, याच्यात काय होतं, पूर्वीचं जे ज्यावेळेस जीएसटीचं नवीन व्हर्जन हे आलं प्राईमचं, त्यावेळेस जीएसटी नंबर इथं टाकायला जागा नव्हती आपल्याकडे, बरोबर. त्यावेळेस मग येस म्हणायला लागायचं. येस म्हटल्यानंतर इथं रेग्युलर रजिस्ट्रेशन टाईप बघा, इथं रजिस्ट्रेशन टाईप विचारतोय, इथं जीएसटी नंबर विचारतोय. आता तिथं आपण ऑलरेडी ते रजिस्ट्रेशन टाईप आणि जीएसटी नंबर टाकलाय, मग त्याच्या मेन स्क्रीनलाच आता आपल्याला देऊन टाकलेलं आहे या व्हर्जनला. लक्षात येतंय. पूर्वी तो यस आपण ज्यावेळेस म्हणत होतो त्यावेळेस तिथं ती फॅसिलिटी नव्हती, म्हणजे ह्या स्क्रीनवर टाकण्याची. इथं जे आता रजिस्ट्रेशन टाईप आणि GSTIN म्हटलेलं आहे हे टाकण्याची इथं सोय नव्हती. इथं डायरेक्ट सेट अल्टर जीएसटी डिटेल होतं. इथं यस म्हटलं की मग आपल्याला जीएसटी नंबर टाकता येतो, बरोबर. म्हणून तिथं यस दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला त्याच्यात अजून काही बदल आणि त्याच्यात अजून काही ऍडिशनल ऑप्शन आहे ते जर तुम्हाला बदलायचे असतील तर मग तुम्ही यस म्हणू शकतात आणि मध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, बघा पुढचं लेजर आहे आपल्याकडे मिस्टर पांडे. याला जीएसटी नंबर दिलाय का, नाही. पण सेट अल्टर जीएसटी ला तिथं जीएसटी डिटेल म्हणायचे, द्यायचे, कंझ्युमर म्हणावं लागेल तुम्हाला तिथं. मग करू आपण मिस्टर पांडे नाशिक, मिस्टर नाशिक
काय तो डेटर्स आहे म्हणून मी डेटर्स निवडतो, सनरी डेटर्स. मेंटेन बिल बाय डिटेल यस. नाशिक हे महाराष्ट्रात आहे म्हणून स्टेट महाराष्ट्र घेतोय. रजिस्ट्रेशन टाईप बघा, काय रजिस्ट्रेशन टाईप घ्यायचा कंझ्युमर. तो कंझ्युमर डायरेक्ट ग्राहक आहे तो, म्हणून मी कंझ्युमर घेतला. सेट अल्टर जीएसटी डिटेल. आता आणि बघा जीएसटी नंबरवर तो गेलाच नाही, डायरेक्ट तिथून कुठं गेला तो, डायरेक्ट सेट अल्टर जीएसटी वर गेला आहे ना. एंटर देतो मी, पुन्हा एंटर आणि ऍक्सेप्ट म्हणून सेव्ह करतो. झालं. पुढचा कोण आहे आपल्याकडे, विशाल कॉम्प्युटर गुजरात. काय, विशाल कॉम्प्युटर गुजरात. त्याला तो आहे रेग्युलर, त्याचा नंबर आपल्याला दिलेला आहे इथं. मग करतोय मी इथं बघा, विशाल कॉम्प्युटर गुजरात. एंटर दिला. सनरी डेटर्स आहे, मी काही ग्रुप बदलत नाहीये. एंटर. बाकी ठिकाणी एंटर. बिल वाईज डिटेलला यस. ऍड्रेस असेल टाका. स्टेट महाराष्ट्र आहे कायचा, नाही गुजरात. मग मी जी प्रेस करतो आणि इथून गुजरात निवडतो. बघा गुजरात. एंटर. एंटर दिला. रजिस्ट्रेशन टाईप काय आहे, रेग्युलर. बरोबर. आणि त्याचा जीएसटी नंबर बघा 24 AG. अशा पद्धतीने तुम्ही एंटर केला, पुन्हा एंटर दिला, पुन्हा एंटर, ऍक्सेप्ट, यस म्हटलं आणि हे लेजर काय केलं, सेव्ह. जा. पुढचं कोणतं लेजर काय करायचं, मुडी कॉम्प्युटर गुजरात. बघा मुडी कॉम्प्युटर, दोन्ही डेटर्स कुठले तर गुजरात. ठीक आहे. जातोय मी इथं, मुडी कॉम्प्युटर गुजरात. काय तो सनरी डेटर्सच आहे. बिल बाय डिटेल यस. बाकी ठिकाणी एंटर द्या. स्टेट बघा बॅकला येतो परत, महाराष्ट्र राहिला होता माझा, जी प्रेस केला, गुजरात सिलेक्ट करतो, एंटर देतो. जीएसटी नंबर, जीएसटीचा रजिस्ट्रेशन टाईप काय आहे, रेग्युलर, म्हणून रेग्युलर निवडला आणि जीएसटी नंबर मी इथं टाईप करतो. ठीक आहे. एंटर. एंटर देऊन हे पण लेजर काय करणार मी, सेव्ह करणार जाईल. माझे सगळे लेजर क्रिएशन इथं पूर्ण झालेले आहेत. आता पुढे काय आहे तर आपल्याला स्टॉक आयटम इथं तयार करायची. काय तयार करायचे, स्टॉक. हे 3 वस्तू आपण विकणार आहे. ह्या 3 वस्तू विकण्यासाठी त्या डिटेल आपल्याला इथे दिले, त्याचा जीएसटीचा रेट दिलाय, त्याच्यानंतर मग HSN कोड दिलेला आहे. कारण की स्टॉक आयटम तयार करताना आता HSN कोड तो मागणार आहे आपल्याकडे. ज्यावेळेस तुम्ही जीएसटी ऍप्लिकेबल यस म्हणतात त्यावेळेस स्टॉक आयटम तयार करताना त्यात जीएसटीशी रिलेटेड माहिती तो मागणार. ठीक आहे. मग देऊ आपण, करू आपण स्टॉक आयटम. स्टॉक आयटम कसे तयार करतात याचे तुम्ही बाहेर पडतो, एस्केप देतो. बरोबर. इथं आपल्याला काय निवडायचं आता, स्टॉक आयटम. स्टॉक आयटमला मी एंटर दिला. पहिला स्टॉक आयटम कोणता आहे आपल्याकडे, कॉम्प्युटर. मग करतो मी तयार बघा, कॉम्प्युटर. एंटर. अंडर प्रायमरी युनिट. युनिट तर लागणार आहे आपल्याला. तयार आहे का आपल्याकडं, नाही. मग तयार करू आपण, अल्टर सी देऊन तयार करू. अल्टर सी, NOS नंबर्स, फॉर्मल नेम नंबर्स, NOS. इथं पण त्याचं जी काही लिस्ट मध्ये त्याचं नाव आहे ते. डेसिमल प्लेसची गरज आहे का, कॉम्प्युटर आपण 1.5 कॉम्प्युटर 2 पूर्णांकातच संख्या असणार आहे. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. झालंच. इथं एक सेट कंपोनंट BOM येते, तिथं आहे तसंच ठेवा. जीएसटी ऍप्लिकेबल, आता इथं यस म्हणावं लागेल. बघा फर्स्ट टाइम असं होईल की इथं आपण यस म्हणणार. आपण परचेसला नोच ठेवलं, आता इथे यस म्हणतोय. मग इथं मी Y प्रेस केला आणि एंटर की प्रेस केली, त्याने आपल्याला डिटेल माहिती. मग कॉम्प्युटर कोणता आहे, मग त्या कॉम्प्युटरची तुम्ही डिटेल देऊ शकतात. i5 6th जनरेशन, HSN कोड. आपल्याला HSN कोड दिलेला आहे, काय आहे 8471. 8471. बघा आता स्टॉक आयटम तयार करताना या सगळ्या डिटेल तो मागतोय का नाही, याच्या अगोदर मागत होता का तुम्हाला, नाही. बरं. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू. टॅक्सेबिलिटी मध्ये हा टॅक्सेबल आहे म्हणून याला टॅक्सेबल म्हणायचं. मग याच्यात 3 प्रकार, एक्झम्प्टेड, नील रेट आणि टॅक्सेबल. बरं. एक्झम्प्टेड म्हणजे ज्याला जीएसटी लागू नाही. उदाहरणार्थ किराणा मालातले बऱ्याच वस्तू आहे ज्याला जीएसटी लागू नसतो. ठीक आहे. एंटर दिला.
याचा जीएसटी रेट आहे 28%. 28. मग 12 सेंट्रल आणि 8-14 सेंट्रल आणि 14 स्टेट साठी तो डिवाइड झाला. बरोबर. आणि टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स निवडलं, ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि सेव्ह झाला पहिला स्टॉक आयटम. काय बदल होता, परत दुसरा बनवू त्यावेळेस आपण परत बघू. बघा लॅपटॉप, एंटर दिला. अंडर प्रायमरी जर तुम्ही ग्रुप तयार केलेला असेल तर तो ग्रुप तिथे निवडायचा. युनिट्स मध्ये आता युनिट्स तयार आहे त्यामुळे आता मी काही तयार करीत बसणार नाही. नंबर्स मी निवडलं इथून. बरोबर. इथं जीएसटी ऍप्लिकेबल आहे. सेट अल्टर जीएसटी इथं काय करायचंय, यस प्रेस करायचं. बघा यस प्रेस केला, एंटर दिला. त्याचं डिस्क्रिप्शन मग लॅपटॉपचं जे काही डिस्क्रिप्शन असेल ते टाका. नसेल तुमच्याकडे ते एंटर देऊन पुढे जाऊ शकतात. ते कंपल्सरी फील्ड नाही. HSN कोड कंपल्सरी टाकलाच पाहिजे. 8471 त्याचा पण 8471. बघ कॉम्प्युटरचा तोच होता आणि याचा पण तोच आहे. म्हणजे एकच प्रकार आहे ना कॉम्प्युटर आणि लॅपटॉप. ठीक आहे. एंटर दिला. इथं टॅक्सेबल निवडा. टॅक्सेबिलिटी मध्ये इंटिग्रेटेड टॅक्स मध्ये काय निवडायचं, 80%. बघा मी काय केलंय, ऍक्च्युली लॅपटॉपला आणि कॉम्प्युटरला रेट एकच आहे. पण उदाहरण म्हणजे 28% कॅल्क्युलेट होतं का, 18% कॅल्क्युलेट होतं का, याच्यासाठी मी वेगवेगळे रेट तिथे घेतलेले उदाहरणासाठी. ठीक आहे. त्याचा रेट काय तुम्ही ते इंटरनेटवर बघून घेऊ शकता. जीएसटी रेट लॅपटॉपसाठी जीएसटी रेट काय असं म्हटलं तुम्ही का तुम्हाला सांगणार आहे कॉम्प्युटर. एंटर दिला. 99% स्टेट आणि सेंट्रल. ठीक आहे. टाइप ऑफ सप्लाय मध्ये आपण काय करणार, गुड्स निवडणार. क्वांटिटी रेट तिथं काय आपण टाकत नाही. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि हे पण लेजर काय केलं, सेव्ह केलं. ठीक आहे. लेजर म्हणण्यापेक्षा स्टॉक आयटम सेव्ह केला. पुढचा स्टॉक आयटम आपल्याकडे बघा पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह 12% आहे. त्याचा HSN कोड आपल्याला इथं दिलेला आहे. टाक करू पेन ड्राईव्ह, एंटर. प्रायमरी युनिट काय त्याचा, नंबर्स निवडला. इथं नोट्स ठेवा. जीएसटी ऍप्लिकेबल म्हणा. सेट अल्टर जीएसटी डिटेलला इथं काय करा, येस करा. प्रत्येक स्टॉक आयटम तयार करताना त्याचा रेट टाकला गेला पाहिजे. जनरली स्टॉक आयटमलाच रेट टाकायचा, दुसरीकडे टाकायचा नाही. बरोबर. डिस्क्रिप्शन टाका, त्याचा HSN कोड टाका. दिलेला आपल्याला 85235100. ठीक आहे. एंटर दिला. ऑन व्हॅल्यू म्हटलं. पुढे टॅक्सेबिलिटी मध्ये इथं टॅक्सेबल मी निवडतो. एंटर. आणि इंटिग्रेटेड टॅक्स 12%. बघा 6 सेंट्रल आणि 6 स्टेट आपल्याला आला. टाइप ऑफ सप्लाय मध्ये इथं काय निवडायचा, गुड्स आणि एंटर द्यायचा. झालं. ऍक्सेप्ट यस म्हटलं. हा पण स्टॉक आयटम आपण काय केला, सेव्ह केला. अशा पद्धतीने आपले स्टॉक आयटम पण आपले तयार झाले. मी बाहेर पडतो याच्यातून. पहिले प्रेझेंटेशन कडे येतो. पुढे काय, पुढे आपल्याला एंट्री दिलेली बघा. बरोबर. मग यातून मी बाहेर पडतो पहिले टॅली मधून. पहिली एंट्री आपली, कमांज बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. 1,00,000 रुपये आणून बिझनेस सुरू केला. आपली एंट्री काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. कॅश अकाउंट डेबिट 1,00,000 टू कॅपिटल अकाउंट 1,00,000. बरोबर. आणि बिंग कॅपिटल रिसिव्ड असं त्याचं नॅरेशन असणार आहे. आणि याच्यासाठी लागणारे जे अकाउंट आहे ते ऑलरेडी आपण तयार केली सुरुवातीलाच. त्याच्यामुळे त्याला काय आपल्याला ग्रुपिंग करण्याची गरज नाही. पण ही एंट्री कुठं करणार आपण, रिसिप्ट वाउचर मध्ये. F6 रिसिप्ट. मग करू आपण एंट्री. 1/5 ची एंट्री जाऊ. एंट्री करण्यासाठी काय ऑप्शन आहे, वाउचर्स. एंटर. कोणतं वाउचर घ्यायचं, रिसिप्ट वाउचर. F6 रिसिप्ट. बघा F6 रिसिप्ट निवडलं. बघा आलं रिसिप्ट इथं. क्रेडिट विचारतो तो. क्रेडिट कोणाला आहे, कॅपिटलला. म्हणून मी इथं कॅपिटल देतो. एंटर. किती, 1,00,000. एंटर. आणि डेबिट कोणाला आहे, कॅशला. म्हणून मी इथून कॅश निवडतो. एंटर. नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. एंट्री तुम्हाला ही परिचित आहे कॅपिटलची. पुढची एंट्री बघू. पुढची एंट्री बघा काय, कॅश डिपॉझिट इनटू बँक 30,000. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशी आपली एंट्री होणार आहे 30,000ची. बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. आणि याला वाउचर टाइप का असणार आहे, कॉन्ट्रा वाउचर. ठीक आहे.
जाऊ आपण एंट्री मध्ये, पहिले तारीख बदलू 1/5, एंटर दिला. कॉन्ट्रा व्हाउचर निवडू. बघा कॉन्ट्रा व्हाउचर F4 कॉन्ट्रा व्हाउचर निवडलं. आलं इथं कॉन्ट्रा व्हाउचर. क्रेडिट विचारतो, क्रेडिट कोणाला आहे? कॅशला आहे. किती रुपयाचं? 30,000. एंटर. आणि डेबिट कशाला आहे? बँकेला, म्हणून बँकेला डेबिट. बँक 30,000 बिंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, असं नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा? सेव्ह करा. झालं सेव्ह. मग आता या तर नॉर्मल एंट्रीज होत्या. आता जायचं आपल्याला महत्वाचं म्हणजे परचेसच्या एंट्री करा. 2/5ला एंट्री बघा. परचेस 5 पेन ड्राईव्ह ऑफ ₹500 each फ्रॉम बजाज कॉम्प्युटर नाशिक ऑन 15 days क्रेडिट. इनवाइस नंबर 315 आणि त्याचा जीएसटी नंबर पण आपल्याला तिथं दिलेला आहे. पण आपण ऑलरेडी ते अकाउंट तयार केले, त्याच्यामुळे या इथल्या जीएसटी नंबरचा आपल्याला काही उपयोग आहे का? नाही. फक्त व्हेरीफायला आपण ठेवू शकतो. मग जसे तुम्ही परचेस वाउचर तुम्ही निवडाल, F9 प्रेस कराल, आपल्याला इनव्हॉइस, अकाउंटिंग इनव्हॉइस मोड मध्ये आपलं वाउचर येईल. तिथं त्याच्यामध्ये आपल्याला पार्टीचं नाव विचारेल, तिथं बजाज कॉम्प्युटर परचेस लेजर विचारेल, तिथं परचेस अकाउंट आणि आयटम नेमच्या ठिकाणी जे काय आयटम तुम्ही परचेस करताय ते आयटम, पेन ड्राईव्ह, क्वांटिटी 5, रेट 500 आणि टोटल अमाऊंट किती येणार त्याची? 2500. एवढं झाल्यानंतर खाली परत आपल्याला याला सीजीएसटी आणि एचजीएसटी लेजर आपल्याला खाली निवडायचे असतात. बघा या पद्धतीने सीजीएसटी एचजीएसटी. आता याच्यावर 150 रुपये सीजीएसटी एचजीएसटी येणार आहे. बरं, मी कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. जाऊ आपण एंट्रीकडे. एंट्री करू परचेसची. पहिले तारीख निवडतो मी, 2 तारीख. बघा 2 तारीख ऑलरेडी आली, 2/5. वाउचर्स कोणतं निवडायचं? परचेस वाउचर, म्हणून F9 परचेस वाउचर आलं इथं. परचेस वाउचर सप्लायर इनवाइस नंबर 315. एंटर. डेट 2 मे. पार्टीचं नाव काय? बजाज कॉम्प्युटर. निवड. बघा बजाज कॉम्प्युटरची डिटेल आपल्याला इथे दिसले, ते फक्त बघून घ्यायचे. आणि बघा महाराष्ट्र स्टेट, त्याचा जीएसटी नंबर सगळा. आता तो डायरेक्ट खाली आला. आपल्याला परचेस लेजर विचारलं का? म्हणजे हे जे इनवाइस आहे हे चुकीचं आहे. बरोबर. हे अकाउंटिंग इनवाइस आहे. इनवाइसचे वेगवेगळे प्रकार आहे, ॲज अ वाउचर, अकाउंटिंग आणि आपलं हे बघा याच्यामध्ये चेंज मोड मध्ये जाऊ आपण. याच्यामध्ये आपण ते मोड चेंज करू शकतो. कंट्रोल एच किंवा त्या चेंज मोडला तुम्ही काय करू शकतात? क्लिक करू शकतात. बघा आयटम इनवाइस, अकाउंटिंग इनवाइस आणि ॲज अ वाउचर. ॲज अ वाउचर म्हणजे तुम्ही पूर्वी जी एंट्री करत होता डेबिट क्रेडिटची, जी आता आपण कॅपिटलची आणि बँकेत पैसे भरल्याची केली, ती म्हणजे ॲज अ वाउचर. बरोबर. आयटम इनवाइस म्हणजे तो पार्टीचं नाव आणि परचेस लेजर अगोदर विचारून गेलं, मग खाली आयटमचे डिटेल विचारेल. आणि अकाउंटिंग इनवाइस म्हणजे त्याच्यामध्ये आयटम नसणार. उदाहरणार्थ एखादी खर्चाची एंट्री करायची असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. बरोबर. हे आता नाही, आपल्याला हे पुढे जाऊन आहे. म्हणून मग आपण कोणता इनवाइस घेतोय? आयटम इनवाइस. बघा आतापर्यंत आपण 2 इनवाइस बघितले. वाउचर, ॲज अ वाउचर तर तुम्ही बघितलंय, आणि आयटम इनवाइस तुम्ही इन्व्हेंटरी मध्ये बघितलंच. बरोबर. घेतो मी आयटम इनवाइस. बघा आला आता इथं 315 बजाज कॉम्प्युटर. हे डिटेल व्हेरीफाय करा आणि परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर निवडा. इथं परचेसचं लेजर किंवा सेलचं लेजर इथं आलं पाहिजे, तर ते आयटम इन. आणि खाली त्याने नेम ऑफ आयटम, क्वांटिटी, रेट हे विचारलं पाहिजे. मग काय परचेस करतोय? कॉम्प्युटर, म्हणून कॉम्प्युटर घेतला. किती क्वांटिटी? नाही कॉम्प्युटर नाही, पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह. बघा पेन ड्राईव्ह मी इथं निवडतो. 5 क्वांटिटी परचेस करतोय. किती रुपयाला एक? 500 रुपयाला एक. 500 टोटल 2500. झालं. अजून काही आयटम द्यायचा असेल तर तो इथं देऊ शकता तुम्ही. नाही संपले, एंटर द्या. एंटर दिल्यावर तो खाली आला. खाली आल्यावर इथं आपल्याला जीएसटीचं लेजर निवडायचं. आता राज्यातल्या राज्यात परचेस केलेला असल्यामुळे कोणता जीएसटी लागू होईल याला? सीजीएसटी आणि एचजीएसटी. मग पहिले सीजीएसटी निवडतो. एंटर. जसं एंटर दिलं त्याने ऑटोमॅटिक इथं कॅल्क्युलेशन करून दाखवलं. बघा जर हे कॅल्क्युलेशन आलं नाही, इथं काहीच व्हॅल्यू आली नाही, बघा येते. बघू आता परत जातो मी. इथं आयजीएसटी निवडतो. आलं का कॅल्क्युलेशन? का आलं नाही? हे ऍप्लिकेबलच नाही ना इथं या एंट्रीला आयजीएसटी. मग येणार आहे का? म्हणजे एक तर बघा
चूक काय होणार आहे, एक तर तुम्ही चुकीचं लेजर निवडलं, एक पहिली चूक काय असेल ते चेक करायचं बघा. जर आलं नाही तर कसं चेक करायचं, एक तर चुकीचं लेजर निवडलं, पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी, तुम्ही जो स्टॉक आयटम केला, परचेस जो स्टॉक आयटम तयार केला क्रिएट करताना, त्या ठिकाणी तुम्ही त्या जीएसटीचा रेट दिलेला नाही, जीएसटी ऍप्लिकेबल म्हटलेलं नाही. बरोबर. तिसरी चूक कुठं असू शकते, तुम्ही जो डेटर्स किंवा क्रेडिटर्स निवडला, त्या डेटर्स क्रेडिटर्स निवडताना तिथं त्याचा योग्य स्टेट आणि जीएसटी नंबर तुम्ही टाकलेला नाही. म्हणजे तुम्हाला जर इथं जर आणि पहिल्याच एंट्रीला येणार आहे ना, मग तुम्ही ते चेक करा, ह्या 3 गोष्टी चेक करा. कोणत्या, स्टॉक आयटम चेक करायचा, तिथं जीएसटी रेट टाकलाय का नाही, किंवा डेटर क्रेडिटर, जो काही डेटर्स किंवा क्रेडिटर, आता परचेस मध्ये आपल्याला क्रेडिटर असणार आहे, क्रेडिटरचं अकाउंट ओपन करून बघायचं, तिथं तुम्ही जीएसटी नंबर योग्य त्याचा स्टेट व्यवस्थित टाकलाय का नाही हे बघून घ्यायचं. आणि ते दुरुस्ती, नक्कीच कुठं ना कुठं चूक असणार हे लक्षात घ्या. ह्या 3 चुका त्याचा लक्षात, काय काय चेक करायचं ते. बरोबर. आणि असं करू नये, बदल करूनही आलं नाही तर ज्याच्यात बदल केला ना, समजा स्टॉक आयटम चुकला होता, त्यात तुम्ही बदल केला आणि बदल करूनही येत नाहीये, मग अशा वेळेस तो स्टॉक आयटम पूर्ण डिलीट करा आणि नव्याने तयार करा. आणि नव्याने तयार करताना ते जीएसटी रेट वगैरे प्रॉपर टाका, मग तुमचं नक्कीच येईल. ठीक आहे. कधी कधी होतं असं. ठीक आहे. जाऊ, इथं मी सीजीएसटी एचजीएसटी निवडतो बघा, सीजीएसटी 150 आला, एचजीएसटी खाली एचजीएसटी निवडला, 150 आला, एंटर, पुन्हा एंटर दिलं. आता तो टोटल 2800 रुपयाचं इथं बिल तयार झालंय, एंटर देतो मी. बघा इथं बिलाचे डिटेल विचारतोय, आपलं नेहमीप्रमाणे न्यू रेफरन्स 315 बिल नंबर, किती क्रेडिट डेज आहे, 15 क्रेडिट डेज आहे, 15, एंटर एंटर झालं. नॅरेशन टाका आणि ही एंट्री काय करा, सेव्ह करा. बघा झाली एंट्री सेव्ह. ठीक आहे. बघा मग याच्यातून मी बाहेर पडतो, पहिले ही एंट्री बाहेर येतो, एस्केप. बघ ह्या ठिकाणी जातो बॅलन्स शीटला, बॅलन्स शीट बघायचं मला आता. बॅलन्स शीट अल्ट्रा F1 देतो, आपल्याला बघायचे आपण जो टॅक्स भरला तो इथं आला का, रिफ्लेक्ट झाला का. बघा इथं करंट लायबिलिटीज मध्ये 150 रुपये सीजीएसटी आणि 150 रुपये एचजीएसटी आपण भरला, इथं काय आलं -300. आपण भरला म्हणजे आपल्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे, आपल्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे. जसे आपण कलेक्ट करू ना, आपण समजा 200 रुपये कलेक्ट केला, काय ऑटोमॅटिक इथं येणार आहे ना तो 200 म्हणजे झाला 400 कलेक्ट केल्यावर इथं काय व्हॅल्यू येईल, 400 प्लस 300 किती होईल, 400 प्लस -300 किती होईल, 100. आलं का लक्षात, काय होईल 100. काही हे 300 वजा म्हणजे आपण जो भरलेला टॅक्स आहे त्याला ऑटोमॅटिक वजा करून टाकेल. याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. -300 आले म्हणजे आपल्याकडे एवढं क्रेडिट उपलब्ध आहे, एवढ्यापर्यंत आपण जोपर्यंत जीएसटी कलेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला शासनाला भरायचंय नाही. याच्या वर गेले का 300च्या वर का, जे जेवढी अमाऊंट वर जाईल तेवढी आपल्याला शासनाला भरायची. येते लक्षात. पडू बाहेर याच्यातून, मग कुठं बघायचं समजलं, बाहेर पडतो मी. परत आता जातो मग आपल्या व्हाउचर एंट्रीकडं, एंटर दिला. आता पुढची एंट्री आपली काय एंट्री आहे, सोल्ड गुड्स, सोल्ड 4 पेन ड्राईव्ह 700 each टू मिस्टर पांडे नाशिक ऑन 8 days क्रेडिट, इनवॉइस नंबर 101. सेल्स वाउचर निवडायचे, सेल्स म्हटल्यावर एफेक्ट सेल्स निवडलं. सेल्स निवडल्यानंतर आपल्याला इथं पार्टीचं नाव, सेल्स लेजर विचारेल, पार्टीच्या नावाच्या ठिकाणी मिस्टर पांडे, सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट आणि आयटम नेमच्या ठिकाणी आपण पेन ड्राईव्ह, क्वांटिटी 4, रेट केवढ्याला विकला 700ला, 500ला परचेस केला आपण, नक्कीच जास्त पैशांनी विकणार तो, 700ला विकला, टोटल 28 रुपये, त्याच्यावर सीजीएसटी आणि एचजीएसटी 168 रुपये 12% आपल्याकडे कलेक्ट होणार. झालं करायची एंट्री. मग जाऊ आपण एंट्रीकडे. इथून आपल्याला वाउचर निवडायचे, सेल्स वाउचर, एफेक्ट सेल्स निवडलं, आलं इथं सेल्स. पार्टीचं नाव विचारतोय, पार्टी कोणती आहे, मिस्टर पांडे. बघा इथं मिस्टर पांडे मी सिलेक्ट केलं, एंटर, त्याचे डिटेल आले. आता तो
कस्टमर आहे डायरेक्ट, त्याच्यामुळे त्याचा जीएसटी नंबर आला की इथं नाही. एंटर. त्याच्यानंतर सेल्स मध्ये सेल्स लेजर निवडा. नेम ऑफ आयटम पेन ड्राईव्ह. किती विकले? 4. किती रुपयाला? 700 रुपयाला एक. असे टोटल 2800 रुपयाचे विकला माल. अजून काही माल असेल तर इथं द्या तो, नाहीतर एंटर द्या. एंटर दिल्यावर खाली तो जीएसटीचे लेजर विचारेल. तिथं हे राज्यातल्या राज्यात सेल असल्यामुळे सीजीएसटी एचजीएसटी लागू आहे. तुम्ही जर आयजीएसटी चुकून निवडला तर तो व्हॅल्यूच देणार नाही, की लागूच नाही ना याला. बरोबर, टॅली चेक करतो. बरं, मग इथं सीजीएसटी निवडतो मी. सीजीएसटी आला बघा 168 आणि एचजीएसटी 168. बरोबर, परचेसच्या एंट्रीत किती आला होता सीजीएसटी एचजीएसटी? 150. आता आपल्याला आपण भरला 150 म्हणजे 300 रुपये आहे ना. आणि आता आपल्याला जमा किती होतोय? आपण विकतो म्हणजे आपण समोरच्याकडून घेतोय ना तो जीएसटी. किती घेतोय? 168. किती घेतले? 168 म्हणजे 18 रुपये एक्स्ट्रा घेतले आपण, मिळाले आपल्याला. आता हे जे 18 रुपये असतील हे आपल्याला शासनाला देणं लागेल. समजतंय? ठीक आहे. बघा, एंटर देतो. पुन्हा एकदा एंटर. पुन्हा एंटर. न्यू रेफरन्स मध्ये बिल नंबर टाकू 101. क्रेडिट डेज टाकू. क्रेडिट डेज किती याला? 8 डेज आहे म्हणून 8 डेज टाकले. एंटर. एंटर. पुन्हा एंटर दिला आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री काय झाली? 7. बघू आपण आता. बघा, आता बघा या ठिकाणी पुढच्या स्क्रीनवर आपल्याला दाखवलंय का आपल्या ड्युटीज अँड टॅक्सेस किती आले? 36 रुपये. किती आले? 36. येत आहे का? जाऊ ना बॅलन्स शीटला जाऊन बघू ना. एस्केप देतो मी, बाहेर पडतो. बघा, बॅलन्स शीटला जातो. अल्टर F1 म्हणतो. बघा, आता इथं याच्या अगोदर आपण परचेस केलं त्यावेळेस इथं -300 होतं. आता किती आलं? 36 रुपये आले. म्हणजे 336 रुपये आपण काय केले? कलेक्ट केले, भरले 300 रुपये. या दोघांमधला डिफरन्स झाला 36 रुपये. तो आपल्याला शासनाला भरायचा. तेवढे पैसे कोणाला भरायचे? शासनाला. दर महिन्याला 20 तारखेला ते भरून टाकायचे असतात. आपण 20 तारखेला आपण 1 तारखेलाच बघ. ठीक आहे, आपल्याला 1 तारखेला सांगितलेले पेड ऑल ड्युटीज अँड टॅक्सेस सांगितलंय का नाही? इथं बघा, पेड ऑल ड्युटीज अँड टॅक्सेस अँड ऑल क्रेडिटर थ्रू बँक पेमेंट. ऑनलाईन पेमेंट किंवा बँक पेमेंटने आपण ते पेड केले. बघा, ज्यावेळेस ड्युटीज अँड टॅक्स पेड करायचे त्यावेळेस पेमेंट व्हाउचर आपल्याला निवडायचे. अल्टर यस इथं म्हटलेलं आहे. हे जुन्या व्हर्जन मध्ये अल्टर यस होतं, पण नवीन व्हर्जन मध्ये आपल्याला वेगळा ऑप्शन बघू आपण तो. बघ, त्याच्यानंतर डेबिट कोणाला? सीजीएसटी ला डेबिट किती रुपये? 18 रुपये. एचजीएसटी ला डेबिट 18 रुपये आणि बँकेला क्रेडिट 36 रुपये. जाऊ आपण एंट्रीकडे. बघा, इथून बाहेर पडतो मी बॅलन्स शीट मधून. व्हाउचर एंट्रीकडे जातोय. कोणतं व्हाउचर निवडायचं आपल्याला? पेमेंट व्हाउचर. F5 पेमेंट व्हाउचर निवडलं. आता आपल्याला अल्टर यस द्यायला लावलं होतं, त्याच्याऐवजी आपण इथं अल्टर यस द्यायचं, त्याच्याऐवजी ऑटो फिल म्हणून ऑप्शन तो निवडायचा आपल्याला. त्याला कंट्रोल F ऑप्शन. काय? कंट्रोल F. बघा, ऑटो फिल. जसं हे निवडतो त्या ठिकाणी तो ऑटो फिल मध्ये आपल्याला विचारतो टाइप ऑफ ऑटो फिल, स्टेट पेमेंट, टॅक्स टाइप जीएसटी. हे पेमेंट कसलं आहे हे आपण त्याला तिथं देतोय. आणि पेमेंट टाइप कोणता आहे? रेग्युलर आहे. याच्यात ऍडव्हान्स पण आपण भरू शकतो. आणि पिरियड कधीचा आहे? 1 एप्रिल 1/5 ते 31/5. बर, समजलं? हे पेमेंट कोणत्या पिरियडचं आहे हे आपण तिथं दिलं. त्यासाठी काय ऑप्शन निवडावा लागला इथं? ऑटो फिल. अल्टर यस जो होता तो पूर्वीच्या व्हर्जन मध्ये, म्हणजे तुम्ही जर टॅली 9 ERP मध्ये जर काम कराल तर तिथं तुम्हाला काय ऑप्शन निवडावं लागेल? अल्टर यस. पण इथं काय द्यावं लागेल? कंट्रोल F. ऑटो फिल चेंज झाला ऑप्शन. समजतंय? कंट्रोल F. ठीक आहे. पेमेंट व्हाउचर. आता पेमेंट कोणाला आहे? सीजीएसटी ला. सीजीएसटी निवडलं. जसे सीजीएसटी निवडतो त्याच्याकडे किती बॅलन्स येतो इथं दाखवतो बघा, 18 रुपये.
बघा मग इथं 18 पेड टाईप केला, एंटर दिला. जसं 18ला एंटर दिला बघा इथं 0 झाला आहे ना. पुन्हा डेबिट आहे अजून एकाला, म्हणून DR मी इथं टाईप करतो, एंटर देतो. SGST ला डेबिट आहे अजून, म्हणून मी SGST इथून निवडतो. बघा जसं SGST निवडलं किती रुपये बॅलन्स SGST कडे 18 तो दिसतोय, मग तो आपण 18 पेड करतोय इथं. बघा 18 एंटर दिला. आणि आता क्रेडिटला एंटर देऊ. क्रेडिट कशाला द्यायचं आपल्याला? बँकेला, म्हणून बँक अकाउंट क्रेडिट 36 रुपये. बघ एंटर एंटर, बाकी ठिकाणी एंटर द्या, नॅरेशन टाका आणि ही एंट्री काय करा? सेव्ह करा. हे आली लक्षात? काय करायची? जनरल पेमेंट सारखी एंट्री नाहीये. ऑटो फिल करून तिथं ते त्या जीएसटीचा प्रकार, त्याचा पिरियड, त्याचा टाईप, हे सगळ्या गोष्टी आपल्याला निवडायच्या आहे, हे लक्षात घ्या. हा बाकीच्या पेमेंटची एंट्री तुम्हाला नॉर्मल करायची, तिथं काय विषय नाही. पण जीएसटीचे पेमेंट अशा पद्धतीने तुम्हाला तिथं करायचंय. ठीक आहे, झालं, सेव्ह झालं. अजून कसलं पेमेंट करायचंय आपल्याला? क्रेडिटरचं. बघा क्रेडिटर, ऑल क्रेडिटर. कोणते क्रेडिटर? बजाज कॉम्प्युटर कडून माल परचेस केला बघा, 2800 रुपयाचं हे बिल आहे ना. हे बघा इथं 2800 रुपये इथं पण दिसतं आपल्याला. मग आपल्याला याला पेमेंट करायची, F5 पेमेंट व्हाउचर जनरल निवडायचंय. तिथं काय आता सेटिंग नाहीये. डेबिट कोणाला? त्या पार्टीला, बजाज कॉम्प्युटरला डेबिट 2800 आणि क्रेडिट बँकेला. पेमेंटची एंट्री आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आहे ना. मग करू आपण एंट्री. चला आलो इथं परत. ऑलरेडी पेमेंट व्हाउचर इथं निवडल्या गेलंय. डेबिट कोणाला आहे? बजाज कॉम्प्युटरला, म्हणून बजाज कॉम्प्युटर इथून निवडलं. किती रुपये? 2800. बघा याचा बॅलन्स इथं आला 2800. नाही तर मी 2800 देतो, एंटर. अगेन्स्ट बिल नंबर 315, बरोबर, ते निवडलं. क्रेडिट कोणाला? बँकेला, म्हणून बँक अकाउंट इथं निवडतो, 2800. एंटर एंटर द्या, नॅरेशन टाका आणि ही पण एंट्री आपण काय करू शकतो? सेव्ह. झालं आपलं पेमेंट पण झालं पेमेंट. पुढे काय सांगितलं आपल्याला? पुढे सांगितलंय की रिसीव ऑल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. किती आली हे नाही सांगितलं, जेवढी होती तेवढी आली. किती होती? 3136. कशी बघू आपण? हे बघा एंट्री तुमच्या समोर झाली. बा आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये येऊ. रिसिव्ह ऑल अमाऊंट. किती अमाऊंट आहे? 3600 रुपये, 3136 रुपये आपल्याला घ्यायचे. कोणाकडून? मिस्टर पांडेकडून. बघा हे मिस्टर पांडे, ही एंट्री आपण केलेली होती ना, बरोबर. मग आता मिळताय पैसे म्हटल्यावर कोणतं व्हाउचर निवडावं लागेल? रिसिप्ट व्हाउचर. कोणतं निवडायचं? रिसिप्ट. आणि रिसिप्ट व्हाउचर निवडल्यानंतर बँकेला डेबिट, आपल्याला पैसे आपल्याकडे येत आहे म्हणून बँकेला डेबिट, आणि क्रेडिट त्या पार्टीला, पांडेला 3136. नॅरेशन टाकायचं आणि ती एंट्री काय करायची? सेव्ह. करू आपण एंट्री. जाऊ टॅलीमध्ये. 2 तारीख आहे 2/6. एंटर दिला. डेबिट कोणाला आहे? बघा पण मग पहिले व्हाउचर निवडावं लागेल. व्हाउचर कोणतं निवडायचंय आपल्याला? F6 रिसिप्ट व्हाउचर. निवडलं. बघा आलं. क्रेडिट विचारतोय, क्रेडिट कोणाला? मिस्टर पांडेला. मग मिस्टर पांडे इथून निवडला मी, एंटर. अमाऊंट किती आहे? 3136. इथं तसं दिसत पण असतं, तुम्ही विसरले तर इथं दिसतं बघा, है ना. एंटर. अगेन्स्ट बिल नंबर 101. आणि डेबिट कोणाला? बँकेला. बँकेत पैसे येतात म्हणून बँकेला डेबिट. एंटर. डेबिट. इथं आपण ज्यावेळेस व्हाउचर्स निवडतो तेव्हा प्रत्येक व्हाउचर मध्ये कधी क्रेडिट अगोदर, कधी डेबिट अगोदर, हे आपण बघितलं व्हाउचर शिकलो त्यावेळेस, बरोबर ना. एंटर देतो, ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि ही पण एंट्री काय झाली? सेव्ह झाल्या. या महिन्याच्या पूर्ण एंट्री झाल्या. जाऊ बॅलन्स शीटला. जे देणं होतं घेणं होतं ते गेलंय का बघू आपण. बघा बॅलन्स शीटला जातोय मी. बघा बॅलन्स शीट. अल्ट्रा फोन देतो. बघा इथं ड्युटीज अँड टॅक्स काही राहिले का? नाही. क्रेडिटर काही राहिले का? नाही. आपल्याला काही येणं बाकी का डेटरचं? नाही. 0 झालं. समजलं? अशा. आता मी तुम्हाला हे जीएसटी शिकवताना उदाहरण जे घेतलं त्याच्यामध्ये काय केलं? एकच परचेस आणि एकच सेल्स घेतलं. बर ते परचेस राज्यातल्या राज्यातलं, सेल राज्यातल्या राज्यात.
मग जो भरला आपण टॅक्स आणि जो कलेक्ट केला याच्यामधला जो डिफरन्स आहे तेवढा डिफरन्स आपला जीएसटी पेबल गव्हर्नमेंटला देणार. जर आपण कलेक्ट कमी केला असता 300 पेक्षा कमी, समजा 4 पेनड्राईव्ह विकले त्याच्याऐवजी 3च विकले असते, तर जीएसटी एवढा कलेक्ट झाला असता का? तो नक्कीच 150च्या आत असता जीएसटी, बरोबर. मग 150च्या आत ज्यावेळेस आला असता त्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंटला ह्या महिन्यात देणं आलं नसतं, हे लक्षात घ्या. असं काही नाही की दर महिन्यात पेमेंट करायचंच. जर आपलं देणंच नसेल तर आपण पेमेंट करायचं कसलं, बरोबर आहे का नाही? समजतंय ना? हा, मग ह्या महिन्यात आपण घेतलं, आता पुढच्या महिन्यात आपण थोडं वेगळं घेऊ, बाहेरच्या राज्यातून परचेस करू, बाहेरच्या राज्यातच विकू, जीएसटी बद्दल बघू, बरोबर. त्याच्या पुढच्या महिन्यात आणखी मिक्स करू, एका राज्य बाहेरच्या राज्यातून घेतलं आपल्या राज्यात विकलं, मग त्याची एंट्री कशी करायची ते बघू, ठीक आहे. पण आपल्याला आता वेळेअभावी आपल्याला आज इथं थांबावं लागेल. आपण इथं आज थांबतोय आणि बाकीच्या 2 महिने ते उद्या बघणार. मग आता तुम्ही काय करायचं प्रॅक्टिकल, तर तुम्ही हे कंपनी तुम्हाला तयार करायची उद्यापर्यंत, या पहिल्या महिन्याची एंट्री तुम्हाला कंप्लीट करायची आहे आणि प्रत्येक एंट्री करताना बॅलन्स शीट बघा, जीएसटीचं क्रेडिट मायनस मध्ये येतंय का, बरोबर. सेल केल्यानंतर कलेक्ट केल्यानंतर प्लस होतंय का हे तपासा, ठीक आहे. कराल मग? ठीक आहे, थांबू आपण आता इथं.